नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे की जो PSI 1987 च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। तर याच्यात काय विचारलेलं आहे, चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक। म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ना रिकाम्या जागेत तुम्हाला क्रियापद टाकायचं आहे। ठीक आहे, तर काय असते की हे वाक्य जेव्हा तुम्ही आन्सर काढता ना तर अतिशय सोपी आणि चिल्लर टाईपचे प्रश्न राहतात की जे विचारले जातात तुम्हाला जे MPSC ची जे राज्यसेवा असते परीक्षा त्यासाठी MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी प्रश्न विचारले जातात, सरळ सेवेसाठी विचारले जातात। त्याचप्रमाणे जे तलाठीचे पेपर असतात ना त्यासाठी पण हे प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, आता बघा प्रश्न काय होता, 40 माइल्स म्हणजे याचा अर्थ काय होते की हा जो आहे ना वाक्याचा काय सब्जेक्ट आहे। मग आता हा सब्जेक्ट आहे तर सब्जेक्टचा टाइप कुठला आहे, बरोबर आहे। 40 माइल्स म्हटलेला आहे, एक माइल्स म्हणजे जे असते ना 2.5 किलोमीटर, म्हणजे काय आहे की 40 माइल्स हा डिस्टन्स सांगते, डिस्टन्स। मग जर का वाक्याच्या सुरुवातचा शब्द जर सब्जेक्ट असेल आणि तो सब्जेक्ट डिस्टन्सच्या बाबतीत असेल ना तर त्यावेळेस जे आहे ना हे 40 जरी अनेक वचन असलं आणि माइल जरी अनेक वचन असलं तरी सुद्धा येणारे क्रियापद हे एकवचनी असायला पाहिजे। म्हणजे आपल्याला या रिकाम्या जागेत काय येणार, एक क्रियापद सर्च म्हणजे फिल करायचं आहे वर्ब, आणि ते कसं असायला पाहिजे, सिंग्युलर। मग ऑप्शन मध्ये बघा क्रियापद कुठले आहे, इज आहे, आर आहे, बाय हे प्रेपोजिशन आहे, ऑल हे ॲडजेक्टिव्ह आहे। हे दोन्ही इथं कट झाले म्हणजे आपल्याकडे दोनच राहतात, एक नंबरच्या ऑप्शन मध्ये इज आहे, नंतर आहे आर। मग आता क्रियापद कुठलं पाहिजे आपल्याला, सिंग्युलर पाहिजे। मग सिंग्युलर वाला कुठला आहे क्रियापद, हे इज, म्हणजे हे येणार इज, आणि आर का कट होते कारण ते अनेक वचन आहे। आता भरपूर विद्यार्थी काय करतात माहित आहे काय की 40 माइल्स, 40 ॲडजेक्टिव्ह आहे, माइल्स हे अनेक वचन आहे, नाउनला यस लागलं म्हणजे ते अनेक वचन होते। पण हे अनेक वचन नसून जे आहे ना इथे एक अंतर समजते आणि ते अंतर जे आहे ना एक लिमिटेड आहे, 40 माइल्सच म्हटलेलं आहे, त्याच्या पलीकडचं नाही आहे। मग ते जे आहे ना एक अंतराचा जर का सब्जेक्ट असेल तर त्या सब्जेक्टसाठी क्रियापद हे नेहमी एक वचन येणार, म्हणजे काय की सिंग्युलर येणार आहे। ठीक आहे, म्हणून इथं आपण रिकाम्या जागेत काय घेतलेलं आहे, इज हे हेल्पिंग वर्ब घेतलेलं आहे, म्हणजे पहिल्यावाला जे ऑप्शन आहे ना हे आपलं आन्सर असणार आहे। साधे सरळ असे चिल्लर जे आहेत ना ट्रिक्स असतात, हे शिकण्यासाठी जेवढे नवीन विद्यार्थी असतील, जे व्हिडिओ बघत असतील, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, ते घंटीचं बटन दाबा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। मित्रांना पण सांगा शेअर करून। सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।